व्हेरिकोज व्हेन्स, जगातील सर्वसाधारण आणि दुर्लक्षित आजार, दिसायला विचित्र आणि कामामध्ये अडथळा आणणारा आजार, पायावर येणाऱ्या हिरव्या निळ्या रंगाच्या रेषा, कालांतरानं फुगीर शिरा, पायाचा काळा रंग आणि पायावर होणाऱ्या जखमा, त्यामधून निघणारं रक्त, पाणी, ठणका, वेदना, अंगार, खाज, कितीही औषधोपचार घेऊन बरा न होणारा आणि परिणामी वाढत जाणारा एक असा आजार ज्यामध्ये फक्त शस्त्रक्रिया, खूप सारा खर्च आणि काही दिवसातच आजार परत. व्हेरिकोज व्हेन्स या आजारासाठी निसर्गानं दिलेला आशीर्वाद म्हणजेच आशीर्वाद व्हीव्ही ऑइल, ज्यामध्ये आपण व्हेरिकोजला पूर्णपणे बरं करू शकतो. मी डॉक्टर महेश पाटील. मित्रहो, आपल्या पायावर दिसणाऱ्या हिरव्या, निळसर, काळसर रक्तवाहिन्यांचं जाळं म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स होय. अशुद्ध रक्त साखळल्यामुळे आपल्या पायांच्या पोटऱ्यांवर, मांडींवर किंवा आपल्या पायांच्या पावलांवर रक्ताच्या गुठळ्या दिसायला लागतात. आता ह्या गुठळ्या दिसायला लागल्यामुळे पायात असह्य वेदना होणं, ठणका मारणं, पायात मुंग्या येणं, कोणतंही काम करत असताना अडथळा निर्माण होणं, अशा एक नाही तर अनेक समस्या निर्माण होतात. अशुद्ध रक्तामुळे आपली त्वचा काळसर पडते, त्याला खाज येते आणि या जखमा फुटून त्याच्यातून रक्त आणि द्रवपदार्थ दिसायला लागतो आणि त्याला खूप खराब वास येतो. या अशुद्ध रक्तांच्या गुठळ्यांना DVT असं म्हणतो आपण. आणि या सर्वांवर अगदी एक रामबाण उपाय म्हणजे हे आशीर्वाद व्हीव्ही ऑइल होय. आणि याचा वापर केल्यामुळे बऱ्याच जणांना खूप चांगला फायदा झालेला आहे. आणि याचा वापर करणं अत्यंत सोपं आहे. दिवसातून 2 वेळा पाय स्वच्छ धुवून घ्यायचे, ते कोरडे करायचे आणि त्यावर म्हणजे आपल्या पायावर हे ऑइल खालून वरच्या दिशेला हळूवार लावायचं. व्हेरिकोज वेनवर दाब पडणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामुळे याचा सतत वापर केल्याने आपल्याला होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळते. हा रिसर्च बेस प्रूव्हन आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे. अनेक वनस्पतीच्या तैलनिर्मिती प्रोसेसने हे ऑइल ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. यामध्ये नारिकेला सहस्रादी, एरंडेल, ब्राह्मी, नीम, लिंबू इत्यादी घटकांचा वापर केलेला आहे. जेव्हा आपण आशीर्वाद व्हीव्ही ऑइल व्हेरिकोज वेनवर ॲप्लाय करायला सुरुवात करतो तेव्हा हे ऑइल व्हेरिकोज वेनमध्ये जाऊन पॅथॉलॉजिकल चेंजेस बरे व्हायला सुरुवात होते. माझं नाव नरेंद्र तराटे, राहणारा सातारा. मी खूप वर्षापासून ड्रायव्हिंग करतो आहे. माझं 5-6 वर्षापासून पाय दुखणं चालू झालं. मी डॉक्टरना भेटल्यानंतर डॉक्टर म्हणाले की मला व्हेरिकोज आजार आहे, त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करायचं गरज आहे. परिस्थिती नसल्यामुळे आम्ही ऑपरेशन केलेलं नाही. मग मी माझ्या मित्राशी संपर्क केला. पुण्याचा गायटेक पडला की तो म्हणाला सांगतो त्या आजारीचं ऑपरेशन करायचं काही गरज नाही. तर एक माझ्या ओळखीचं एक म्हटलं की एक ऑइल एक आहे ते वापरायचं हे म्हणून मला हे घेऊन दिला त्यानं, आशीर्वाद व्हीव्ही ऑइल म्हणून. हे असं मी घेतल्यानंतर त्याने कसं यूज करायचं मला सांगितलं की आता मी सध्या 1.5-2 महिने वापरतो आहे हा. आणि आता बरेच मला एक 50-60% कमी झाल्यासारखं असं जाणवते. तरी त्यांनी म्हटलं की तू अंदाजे 5-6 महिने तू यूज कर, का म्हणजे तुझं हेवी ट्रक ड्रायव्हिंग करतो आहे, त्यामुळं हे मी ऑइल घेतले आणि आता बरंचसं मला 50% तर कमी जाणवते. तर मग वाट कसली पाहताय? दिलेल्या नंबरवर आजच ऑर्डर करा. तुम्ही www.ashirwadherbal.com या आमच्या वेबसाईटवरून देखील ऑर्डर करू शकता. तेव्हा मागवा, वापरा आणि 15 दिवसात लाभ दिसून नाही आला तर आमच्या मनी बॅक गॅरंटीद्वारे तुमचे पैसे परत मिळवा. नमस्कार. नित्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आयुर्वेद ही आपल्याकडे अत्यंत प्राचीन, व्यापक आणि उत्तुंग अशी उपचार पद्धत. आयुर्वेदामधली औषधं ही निसर्गातनं घेतलेली असतात. निसर्गामध्ये आपल्याला अनेक औषधी वनस्पती मिळतात, ज्यामधनं अनेक रोगांवर आपल्याला अत्यंत गुणकारी असं औषध मिळतं.
याबद्दलच आशीर्वाद व्हीव्ही ऑइल म्हणजे व्हेरिकोज वेन्स ही समस्या जी आजकाल आपण अगदी सर्वसामान्यपणे अनेकांमध्ये पाहतो, या समस्येवर सुद्धा एक गुणकारी औषध निसर्गानेच आपल्याला दिलेलं आहे. निसर्गामधल्या अनेक तेलांपासनं निर्मित झालेलं अत्यंत सुरक्षित असं आशीर्वाद व्हीव्ही ऑइल याबद्दल जाणून घ्यायचंय डॉक्टर संदीप कुलकर्णी MD इन आयुर्वेदा यांच्याकडनं. नमस्कार. नित्य संजीवनी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. व्हेरिकोज वेन्स या आजाराबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी जसा मी उल्लेख केला की आशीर्वाद व्हीव्ही ऑइल या तेलाबद्दल, हे आयुर्वेदातल्या अत्यंत उपयुक्त अशा उपचार पद्धतीमधनं निसर्गातल्या औषधी वनस्पतींपासून तयार झालेलं तेल आहे. कशा पद्धतीने फायदेशीर आहे? नक्कीच. आपण आशीर्वाद व्हीव्ही ऑइल याचा जेव्हा विचार करतोय तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे एक खूप सुंदर सुरक्षित असं आयुर्वेदातल्या वनस्पती वापरून तयार केलेलं असं औषध आहे. याचा कुठल्याही पद्धतीने साईड इफेक्ट आपल्याला दिसत नाही आहे. आपण जेव्हा याची उपयुक्तता विचारात घेतोय तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आयुर्वेदात सांगितलेल्या तेल निर्मितीच्या काही प्रोसेसेस आहेत, त्या सगळ्या प्रोसेस आपण स्टँडर्डाइज पद्धतीने फॉलो केल्यामुळे ह्याचे रिझल्ट्स आपल्याला खूप छान, क्वालिटी छान या पद्धतीने आपल्याला दिसतं. पण व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवात कशी होते याबद्दल थोडीशी माहिती द्या. जेव्हा आपण व्हेरिकोज वेन ह्या आजाराबद्दल जाणून घेतो याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला एक वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायला लागतील. सुरुवातीला जे आहे की आपण बघतो की व्हेरिकोज वेन म्हणजे नेमकं काय, तर ज्या रक्तवाहिन्या आपल्या त्वचेच्या खाली असतात, ज्याला आपण सुपरफिशियल वेन्स असं म्हणतो, त्यांचा आकार आणि त्यांची जी नैसर्गिक रचना आहे याच्यामध्ये काही बदल व्हायला सुरुवात होते. त्या जाडसर होतात, त्या अशा ढोबळ दिसायला लागतात, ज्याला आपण व्हेरिकोज वेन असं सामान्यपणे म्हणतो. मग याच्यामध्ये पुढे जाऊन हे होण्याचं कारण काय आहे, तर ह्याची जी सामान्य कारणं आहेत याच्यामध्ये आहे स्मोकिंग, ओबेसिटी, एखादा जुनाट आजार म्हणजे डायबिटीससारखा आजार आहे, ब्लड प्रेशरसारखा आजार आहे, ही कारणं, किंवा थायरॉईडसारखा आजार आहे. याच्यामध्ये अजून एक असतं आहार विहारामधले काही कारणं आहेत. आणि विहारामधलं एक मोठं कारण म्हणजे ज्या लोकांना नियमित उभं राहून काम करण्याची गरज आहे किंवा पाय खाली सोडून बसून खूप वेळापर्यंत काम करण्याची सवय असते किंवा त्यांची ती गरज असते, अशा लोकांमध्ये व्हेरिकोज वेन्स ह्या खूप लवकर ಡೆವಲಪ್ होतात ಕಂಪೇರ್ ಟು ಅದರ್ ಲೋಕನ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಚಿನ್ ಪಾಟೀಲ್. ನಾನು ಇರೋದು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ನನಗೆ ಕಳೆದ ಒಂದು 4 ವರ್ಷದ ಹಿಂದಗಡೆಯಿಂದ ಕಾಲು ನೋಸ್ತಿದ್ದೀವಿ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾದೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದರು ಇದು ವೆರಿಕೋಸ್ ವೇನ್ ಐತಂತ. ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದರು. ಆದರೆ ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಹತ್ರ ದುಡ್ಡು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಹೋಗಿ ಪುನಾದಲ್ಲಿ ಇರ್ತಾನೆ, ಅವನ ಜೋಡಿ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಹೇಳಿದ, ಏನಿಲ್ಲ ಇದು ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಒಂದು ಔಷಧ ಇದೆ. ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಏನು ಹೇಳಿದ ಪುನಾದವನು, ಇದೊಂದು ಆಶೀರ್ವಾದ್ ವ್ಹಿವಿ ಆಯಿಲ್ ಅಂತ ಆಯಿಲ್ ಇದೆ, ಅದನ್ನು ಯೂಸ್ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ನೀನು ಮಾಡಂತ ಹೇಳಿದ. ಕಳೆದ ಒಂದು ತಿಂಗಳು 1.5 ತಿಂಗಳಿಂದ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಒಂದು 50% 60% ನನಗೆ ಕಡಿಮೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಅವನೇನು ಹೇಳಿದ, ಇನ್ನೂ ಏನಿಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು 2 ತಿಂಗಳು ಯೂಸ್ ಮಾಡಿದರೆ क्लिअर ಆಗ್ತದೆ, ಒಂದು 90% ತನಕ. तर मग वाट कसली पाहताय? दिलेल्या नंबरवर आजच ऑर्डर करा. तुम्ही www.ashirwadherbal.com या आमच्या वेबसाईटवरून देखील ऑर्डर करू शकता. तेव्हा मागवा, वापरा आणि 15 दिवसात लाभ दिसून नाही आला तर आमच्या मनी बॅक गॅरंटीद्वारे तुमचे पैसे परत मिळवा. व्हेरिकोज वेन्स म्हणजे आपण म्हणतो की अगदी 100मधनं 80 जणांना व्हेरिकोज वेन्सची समस्या असते. याच्यामध्ये आपण जर साधारणतः बघितलं तर पुरुषांमध्ये प्रत्येक 5व्या पुरुषामध्ये आपल्याला व्हेरिकोज वेन्स थोड्याफार प्रमाणात आढळतात. आणि जर स्त्री असेल तर महिलांमध्ये साधारणतः प्रत्येक 3ऱ्या ते 4थ्या महिलेला व्हेरिकोज वेन्स झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात प्रिव्हॅलन्स जो म्हणतो आपण तो व्याचा आहे. साधारणपणे तुम्ही जसं सांगितलं की आधी शिरांमध्ये म्हणजे थोडासा जाडसरपणा येणं किंवा शिरांचा रंग बदलणं, कधी कधी अगदी पातळ त्वचेवर तो शिरांचा रंग गडद झालेला आपल्याला दिसतो. हे पुढे जाऊन व्हेरिकोज वेन्स याचं प्रमाण वाढलेलं आहे, हे कसं लक्षात येऊ शकतं? याच्यामध्ये आपण सुरुवातीला आधी जाणून घेऊयात की हे का घडतंय. जसं मी आत्ताच म्हणालो की रक्तवाहिन्यांमध्ये वाढणारं जे प्रेशर आहे, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो,
तर एक आपली सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा रक्तवाहिन्यांचे जे जाळं आहे याच्यामध्ये व्हीनस प्रेशर म्हणजे ज्याला शिरांमध्ये असणारं ब्लड प्रेशर हे काही ना काही कारणामुळे हळूहळू वाढायला लागतं, ज्याचा परिणाम म्हणून रक्तवाहिनीची जी जाडी आहे ती वाढायला लागते आणि मग त्याचा व्यास वाढतो आणि एक विशिष्ट रचना आपल्या शरीरामध्ये निसर्गाने तयार केलेली आहे. आपल्या पायाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात याच्यामध्ये विशिष्ट झडपा बनवल्या गेलेल्या आहेत. त्या झडपांचा उपयोग याच्यासाठी होतो की रक्त हे एका दिशेने वाहत राहिलं पाहिजे, कमीत कमी रक्त हे पायामध्ये साचलं पाहिजे. कारण की आपण जर गुरुत्वाकर्षणाचा विचार केला तर पाय हे सगळ्यात खाली असतात आणि लांब असतात. सो तिथून रक्त वर जाण्याची जी सिस्टीम आहे ती चांगली राहिली पाहिजे, याच्यासाठी निसर्गाने काही वॉल्स तयार केलेले आहेत. जेव्हा रक्तवाहिनीचा व्यास वाढतो किंवा डायामीटर वाढतो तेव्हा त्या वॉल्सच्या झडपा ज्या आहेत त्या झडपांमधलं अंतर हे कमी जास्त व्हायला लागतं आणि मग त्याच्यातून ज्याला आम्ही मेडिकल टर्म्समध्ये रिगर्जिटेशन म्हणतो किंवा रक्ताचा उलटा प्रवास चालू होतो आणि मग ही सगळी पुढची पॅथॉलॉजी घडायला लागते. साधारणपणे आयुर्वेदामध्ये व्हेरिकोज वेन्स बद्दल काय सांगितलेलं आहे, आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने याबद्दलचे उपचार सांगितलेले आहेत? तर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जे 3 दोष आहेत वात पित्त कफ, याच्यामध्ये वातदृष्टी आपल्याला व्हेरिकोज वेन्समध्ये झालेली दिसते आणि पित्ताचं त्याला कधी कधी जोड असते. याच्यानंतर जे 7 धातू आहेत, 7 धातूंमध्ये विशेषतः मांसधातू, मेदधातू आणि रक्तधातू ह्या तिघांचीही दृष्टी झालेली आपल्याला याच्यामध्ये दिसते. आपण सुरुवातीलाच विचार केला की याच्यामध्ये वात हा दोष जो आहे तो प्रमुख आहे. त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये रक्ताची दृष्टी आहे, तिथे ज्या स्थानिक जे मांसधातू आहे त्याची दृष्टी आहे, स्थानिक मेदधातूची पण दृष्टी आहे. याच्यामध्ये जे ट्रीटमेंट आपण किंवा चिकित्सेचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला प्रामुख्याने वाताची चिकित्सा करणं हे याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. आणि कुठल्याही वातदोषाची चिकित्सा ही तेलाशिवाय होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण कुठलंही औषध हे तेलासोबत ॲड करतो त्यावेळेला त्या औषधाचे गुणधर्म वाढतात आणि त्या तेलाचेही गुणधर्म वाढतात आणि मग त्या तिथे आपल्याला काम करण्यासाठी त्या पर्टिक्युलर वायूची दृष्टी जी आहे, जिथे जे वाताची दृष्टी झालेली आहे ह्याच्यासाठी आपण ते तेल प्रामुख्याने वापरतो. बरं, जसं तुम्ही सांगितलं की तेलामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जेणेकरून आपण व्हेरिकोज वेन्सवर उपचार चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता आपण आशीर्वाद व्हीव्ही ऑइल म्हणजेच व्हेरिको वेन्सवर गुणकारी असलेलं तेल याबद्दल जाणून घेणार आहोत. आशीर्वाद व्हीव्ही ऑइल म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा व्हेरिकोज वेन्सवर कसा फायदा होतो? तर याच्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की हे एका चांगल्या स्टँडर्डमध्ये बनवलेलं, उत्कृष्ट पद्धतीने मॅन्युफॅक्चर केलेलं आणि औषधी निर्माण करताना औषधींची जी एक उपयुक्तता आपल्याला कळते ती त्याच्या उत्पादनावरून असते. तर ज्या पद्धतीने ते बनवलं गेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. व्हेरिकोज वेन्स असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आशीर्वाद व्हीव्ही ऑइलचा नेमका कसा वापर करायचा आहे, कशा पद्धतीने मसाज करायचा आहे किंवा मॉलिश कशा प्रकारे असलं पाहिजे आणि ते आपण घरच्या घरी करू शकतो का की डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घेणं आवश्यक आहे? आपण एक सुरुवातीलाच विचार केलेला आहे की याची उपयुक्तता खूप महत्त्वाची आहे आणि कुठल्याही तेलाची उपयुक्तता म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती खूप महत्त्वाची असते. तर याच्यामध्ये हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की याच्यामध्ये आपल्याला हे अपेक्षित आहे की तेल आपल्या स्किनमध्ये मुरलं पाहिजे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रतिलोम पद्धतीने करायचं आहे, म्हणजे की आपल्या त्वचेच्या उलट्या पद्धतीने आपल्याला यायचं आहे, म्हणजेच पायाकडून आपल्या शरीराकडे या पद्धतीने आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त तेल जे आहे ते आपल्या त्वचेच्या आतमध्ये ॲब्सॉर्ब केलं जाईल आणि खालून वर या पद्धतीनेच आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन केल्यास त्याचा चांगला उपयोग झालेला आपल्याला दिसला आहे. नक्कीच. व्हेरिकोज वेन्स सारखी समस्या अनेक जणांना असताना आशीर्वाद व्हीव्ही ऑइल या तेलाचा नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो आणि व्हेरिकोज वेन्स या आजारामधनं नक्की ते बाहेर सुखरूपपणे पडू शकतात ते आशीर्वाद व्हीव्ही ऑइल या तेलामुळे. डॉक्टर, आज खूप छान माहिती याबद्दल दिलीत, त्याबद्दल आपले खूप आभार. या भागात आपण इथेच थांबतोय. आशीर्वाद व्हीव्ही ऑइल या तेलाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया नित्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. तर मग वाट कसली पाहताय? दिलेल्या नंबरवर आजच ऑर्डर करा. तुम्ही www.ashirwadherbal.com या आमच्या वेबसाईटवरून देखील ऑर्डर करू शकता. तेव्हा मागवा, वापरा आणि 15 दिवसात लाभ दिसून नाही आला तर आमच्या मनी बॅक गॅरंटीद्वारे तुमचे पैसे परत मिळवा.